कविताजी, हा निवडणूक आयोगाचा जो अक्षम्य अशा पद्धतीनं यांनी हे केलेलं आहे हे निषेधार्ह आहे. हम्म, कारण आपण ह्या गोष्टी ज्यावेळेस मुळात समजून घेतो, घोळ कुठे झालाय नेमका, हम्म, कशामुळे झाले, हम्म, तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भातले दोन कायदे आहेत. हम्म, पहिला कायदा हा आहे की 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याच्या अगोदर ग्रामपंचायत आणि महापालिका यांच्यासाठीचा कायदा अस्तित्वात होता. हम्म, त्यानंतर 1965 मध्ये जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायतचा कायदा अस्तित्वात आला. आता दोन कायद्यामध्ये फरक असा आहे की ग्रामपंचायत आणि महापालिकेचा 1960 पूर्वीचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार डायरेक्ट हायकोर्टात दाद मागता येते किंवा डायरेक्ट हायकोर्टात ते प्रकरण चालतं. हम्म, प्रकरण कुठलं असतं तर एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवारावर आक्षेप घेतला असेल, हरकत असेल, तर त्या पद्धतीनं डायरेक्ट तुम्हाला हायकोर्टात जाता येतं. परंतु जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायतमध्ये डायरेक्ट हायकोर्टात जाता येत नाही. त्यासाठी जिल्हा कोर्टाची तरतूद असते. हम्म, आणि ही जी प्रक्रिया असते ही प्रक्रिया या पद्धतीने असते की परिशिष्ट 1 मधील 6 ब नुसार या प्रक्रियेचं अंमलबजावणी होत असते. हम्म, जेव्हा जेव्हा आक्षेप येतात तेव्हा 3 दिवसात किंवा एक विशिष्ट कालावधी दिला जातो. त्या कालावधीत स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी जो असतो, जो जिल्हाधिकारी असतो, त्यांनी कोर्टात धाव घेतली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हे कमीत कमी कालावधीत म्हणजे कमीत कमी 3 दिवसात, मॅक्झिमम 5 ते 7 दिवसाच्या आत हे निकाली लावा आणि आम्हाला ही प्रक्रिया राबवायची आहे. हम्म. कारण या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाचे डायरेक्शन आहे. कलम 324 प्रमाणे निवडणुका पारदर्शक, प्रामाणिकपणे आणि वेळेत झाल्या पाहिजे. आणि आता तर आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या आता 2-2 पंचवार्षिक होत आल्यात, तर होत नाहीये. हम्म, त्याची अनेक कारण आहे, आरक्षणाचं वगैरे हे कारण आहे. त्यामुळं त्या पद्धतीने ते झालं पाहिजे. आणि ही प्रक्रिया निवडणूक आयोगाला तेव्हाच करणं अपेक्षित होतं. हम्म, हम्म. राज्य निवडणूक आयुक्ताला हे करणं अपेक्षित होतं आणि त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना तसे आदेश द्यायला पाहिजे होते की हे आक्षेप घेतल्यानंतर अंतिम यादी जेव्हा तुम्ही लावताय, अर्ज मागे घेतल्यानंतर आक्षेप झाल्यानंतर ती अंतिम यादी लावण्यापूर्वी हे सगळे प्रकरण निकाली काढायचे असतात. हम्म. आता निवडणूक आयोगाला निवडणूक 24 तासावर आली आहे आणि साक्षात्कार झालाय आणि 29 नोव्हेंबर रोजी निवडणूक एक आदेश काढतंय. आज 72 तास होत आहेत तरी अजून स्पष्ट नाहीये हो. नेमका आदेश काय आहे ते. म्हणजे कालचा रविवार का त्यांनी सुट्टी घालवली, म्हणजे इतकी महत्वाची प्रक्रिया आहे. हम्म. लोकशाहीमध्ये निवडणूक हा आत्मा आहे आणि हा आत्मा असताना जर निवडणूक आयोग अशा पद्धतीनं करत असेल तर ही लोकशाहीची पायमल्ली आहे.